चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण जमलेलो आहोत एका वेगळ्या कार्यक्रमासाठी. आपण एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे विहंगम तर्फे, की शाळेत शिक्षकांना जाऊन ट्रेनिंग प्रशिक्षण देत आहोत. सुरू केले शाळांसाठी, शिक्षकांसाठी, पण हे आपल्याला सगळीकडे हळूहळू न्यायचं आहे. जसं की वृद्धाश्रमात, किंवा कॅन्सर पेशंट हॉस्पिटलमध्ये, किंवा सोसायट्यांमध्ये, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला हळूहळू जायचं आहे. एक सुरुवात म्हणून आपण शाळेचा शिक्षक घेतलेला आहे. आणि शाळेच्या शिक्षकांना जर आपण प्रशिक्षण देऊ शकलो तर नक्कीच कोणालाही देऊ शकू, हे त्याच्या मागे उद्दिष्ट आहे. तर सर्वांनी खूप उत्स्फूर्त पुढाकार घेऊन पुढे आले. साधारण 25 जण आपल्या साधक टीम मधनं पुढे आलेत या योगदानासाठी. त्याच्यातून आपण सुरुवात म्हणून ध्यान प्रशिक्षण केलं सुरू. कारण ध्यान हे महत्वाचं आहे. आता जी पृथ्वी बदलती आहे, वातावरण बदलत आहे, जे काही परिवर्तन सुरू आहे, त्याच्यामध्ये ध्यान महत्वाचं आहे. आणि ध्यानी सगळ्यांनी बनलं पाहिजे, कारण आध्यात्मिक युग सुरू झालेलं आहे. म्हणून ध्यान प्रशिक्षक आपण प्रशिक्षण पूर्ण केलं आधी. आणि ज्यांनी ज्यांनी एक एक विषय निवडला त्यांनी त्यांनी त्याची तयारी केली. आणि त्याचेच आपण डेमोसेशन आता घेत आहोत. तसंच योग प्रशिक्षणही संपलेलं आहे. योग च ज्यांनी आधी शिक्षण घेतलेलं आहे त्यांना आपण योगाचे टॉपिक घ्यायला लावले. आणि त्यांची पण तयारी होऊन डेमो झालेले आहेत. आता हे 2-3 जे मागे राहिले ध्यान प्रशिक्षक पैकी, ते झालं की आपण वळणार आहोत जीवन कौशल्य आणि मूल्य प्रशिक्षक. तर ह्याच्यात भरपूर टॉपिक्स येणार आहेत. आणि जे काही तुमच्या अंगातले कला आहेत, गुण आहेत, तुमचं टॅलेंट आहे, ते तिथे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहात. तर ते मी लगेच आता टॉपिक तयार करून ते सुरू करणार आहे अजेंडा. तर इतर जे लोक उतरले नाही आहेत या योगदानामध्ये, त्यांनी जरूर त्याची संधी घ्यावी. कारण पुढचं जे योग येत आहे, हे तुम्हाला आता वाटतंय की काहीतरी सामाजिक कार्य चाललंय किंवा काहीतरी योगदान चाललंय, पण तुम्हाला मी सांगतेय पुढं हेच सगळं राहणार आहे. आपलं जे काही आपण जे म्हणतो नोकऱ्या करतो, करिअर करतो, व्यवसाय करतो, हे सगळं हळूहळू लोप पावत एकच राहणार आहे मेन, आपलं ज्ञान दुसऱ्यांना द्यायचं आणि दुसऱ्यांकडनं आपण ज्ञान घ्यायचंय. तर या परिवर्तनामध्ये आपण खूप लीडिंग टीम आहोत, पुढं आहोत. आणि हे एक जे उतरलेत याच्यामध्ये त्यांना नंतर एक भवितव्य पण चांगलंच राहणार आहे. तर आता मी जास्त वेळ घेत नाहीये, श्रद्धा मॅडमना सांगते तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यानंतर नीता मॅडम करते. करा मॅडम सुरू. तुमचा आधी टॉपिक पण सांगा. हो मॅडम. सर्वांना प्रथम भावपूर्ण नमस्कार. मी श्रद्धा कदम. जीवन शिक्षक प्रशिक्षण या कार्यक्रमांतर्गत मी ध्यानाचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे असा माझा विषय आहे. तर आपण प्रथमतः ध्यान म्हणजे काय हे समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न पडतो की ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे सर्वांच्या डोळ्यासमोर. जे ध्यानी लोक आहेत त्यांना याच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण जे नव्या पद्धतीने जे ध्यान शिकतात त्यांना याच्याबद्दल माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर ध्यान म्हणजे काहीच नाहीये, एवढा मोठा म्हणजे विचार करण्याची त्याच्यावर काहीच गरज नाहीये. खूप सोपा आणि साधा अर्थ आहे याचा. ध्यान म्हणजे आपण काहीच न करणे. म्हणजे कोणतंही तुम्ही जरी काम करत असाल तर त्या कामामध्ये एक मन एकाग्र करून ते काम करणे. आपले वडीलधारी लोक आपल्याला सांगतात, आई वडील आपल्याला सांगतात, मोठी माणसं सांगतात आपल्याला, की विद्यार्थ्यांना सांगतात, आपल्याला सांगतात की मन लावून अभ्यास कर, मन लावून एखादे काम कर. तर याचाच अर्थ काय की तिथं आपली मनाची एकाग्रता असणं खूप गरजेचं आहे. ही एकाग्रता आपण कशी वाढवणार? तर ती मनाची एकाग्रता आपल्याला सरावाने वाढते. आणि हा सराव कसा करायचा? तर हा सराव करायचा ध्यानाने. तर ध्यान म्हणजे काहीच न करणे आणि शांत बसून राहणे, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करणे म्हणजेच फक्त ध्यान. आपण ध्यान करतो त्यावेळेस अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. या विचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे असं नाही. विचार येतच राहणार आहेत, पण त्या विचारांवरती आपल्याला विचार करायचा नाहीये.
जरी विचार आला तरी त्याला येऊ द्यायचंय, परत श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्याला ध्यान करायचंय. तर माझा 2 प्रकार घेतलेले आहेत मी. एक आनापानसती ध्यान म्हणजे काय हे तुम्हाला सांगणार आहे आणि विपश्यना ध्यान म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला मन एकाग्र करायचं असतंय. प्रथमतः ध्यानाला बसताना आपल्याला एक वेळ निश्चित करणं गरजेचं आहे. तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ असते, ती तुम्ही करू शकता, डिसाईड करू शकता, की बाबा मला सकाळी पहाटे उठायचं आहे. 3:30 ते 5 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त असतोय. तर या वेळेमध्ये बसून तुम्हाला तुमचे जेवढे वय आहे, एखाद्या मुलाचे वय 10 वर्ष आहे, 15 वर्ष आहे, तर 10 वर्षाच्या मुलांनी 10 मिनिटे ध्यान करायचं. 15 वर्षाच्या मुलांनी 15 मिनिटे. तसंच 40 वर्षाच्या जे असतील त्यांनी 40 मिनिटे ध्यान करायचं. म्हणजे हे ध्यान तुमच्या वयानुसार तुम्हाला करायचं आहे. तितकी मिनिटे, जेवढे तुमचे वय तितकी मिनिटे ध्यान करायचं आहे. प्रथमतः आपल्याला ध्यान करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी वेळ लागेल. सवय होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची आपल्याला सवय होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीची सवय करत नाही, कंटिन्युटी राहत नाही तो कुठल्याही गोष्टीला, तोपर्यंत तुम्ही त्याची प्रॅक्टिस झाल्याशिवाय परफेक्शन येत नाही. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट जे आपण म्हणतो ते हेच आहे, की सरावाशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. एखादं विद्यार्थ्यांचा आपण एक विषय घेऊया. मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला तो सॉल्व्ह होणार नाहीये. म्हणजे काय, की तुम्ही रोज त्याची जर सराव केला तर ते तुम्हाला एक्झाम्पल असेल, सोल्युशन असेल, ते तुमचं सॉल्व्ह तेव्हाच होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे. कुठलाही अभ्यास करताना आपण त्या गोष्टीचे लक्षात ठेवण्यासाठी रोज तो रिवाइंड केल्याशिवाय तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. मग तसंच ध्यानाचं पण आहे. रोज तुम्ही ध्यानाचा सराव केल्याशिवाय तुम्हाला ध्यान येणार नाहीये. म्हणजे काय, तर फक्त आपल्याला शांत बसून राहायचंय आणि ध्यानावरती म्हणजे एखाद्या आपल्या श्वासावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं. आणि श्वासावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो, तेव्हा येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे पाहायचंय. म्हणजेच याला आनापानसती ध्यान म्हणतात. याच्यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, आपल्याला शांत बसून राहायचंय. आपल्याला जेव्हा आपण ध्यानाची सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्याला एक जागा आपली निवडायची आहे. त्या जागेवर रोज आपण त्याला मंगलम स्पेस म्हणतात. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बसून राहायचंय. काही नाही. आपल्याला फक्त बसून राहायचं आहे. कुठलाच विचार नाही करायचा, काही नाही. त्याला म्हणतात बैठक, की रोज तुम्ही जर का केली, तर तुमची बैठक बसणार आहे. तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर त्या गोष्टीकडे, तर तुम्हाला पुढे शक्य होणार नाहीये. त्यासाठी तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही जागेवर बसा, त्या ठिकाणी जाऊन बसा. पहाटेची वेळ याच्यासाठी, की अतिशय सुंदर वातावरण असतं, शांत वातावरण असतं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा. या वेळेमध्ये आपल्या ब्रह्मांडामधून भरपूर ऊर्जा आपल्या पृथ्वीवरती येत असते आणि अशा वेळेमध्ये आपण जर का ध्यान केलं, तर त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपण कनेक्शन करू शकतो. यासाठी पहाटेचे ध्यान खूप महत्वाचं आहे. नंतर दिवसभराच्या रहाटगाडग्यामधून भरपूर आवाज येतात, त्यावेळेस आपल्याला लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणून सरावासाठी सगळ्यांनी पहाटेचे ध्यान करणं खूप गरजेचं आहे. मग आपल्याला जेव्हा ध्यान करायला बसू, त्यावेळेस आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करताना असंख्य विचारांचे काहूर मनात डोक्यामध्ये विचारांमध्ये येणार आहेत. असे विचार येत राहतील, पण त्याच्यावर आपल्याला विचार न करता, फक्त आला जरी विचार तरी त्याला दुर्लक्ष करून आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करता करता आपण ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होणार आहोत. आणि शांत चित्ताने आपल्याला सहज अवस्थेमध्ये बसायचंय. म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण सहज अवस्थेमध्ये, म्हणजे तुम्हाला जिथे तुम्ही कम्फर्टेबल आहात अशा अवस्थेमध्ये मांडी घालून बसा, खुर्चीवर बसा, कुठेही बसा, पण सहज अवस्थेमध्ये बसायचंय. ध्यान मुद्रा करा, हकिनी मुद्रा करा, त्या बुद्धांची मुद्रा असेल ती करा. एकमेकांमध्ये बोटे गुंफून असे तुम्ही बसू शकता आणि पाठीचा मणका सरळ ठेवायचा आहे अशा वेळेस. आणि शांत बसून आपल्याला ध्यान, डोळे बंद करायचेत अलगद रीतीने आणि मग श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो, त्यानंतर आपल्याला श्वासाची गती
हळूहळू हळूहळू जाणवते, कमी होताना जाणवत असते. हळूहळू श्वासाची गती तुमची कमी होत जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि आपल्याला आत्मिक समाधान, सुख याची अनुभूती मिळते. अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे ही ध्यानाची. याच्यामध्ये आपल्याला जास्त काहीच कुठलाच ताण, तणाव शरीरावर न घेता फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्याला ध्यान करायचे आहे. तसंच आता ह्या ध्यानाचे फायदे पण तितकेच आहेत. आपण विचार करतो, की बाबा सतत आपण ह्या आत्ताच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या डोक्यांमध्ये सतत विचार, कॉम्पिटिशन खूप असते मुलांमध्ये, की बाबा मला इतके मार्क पडले पाहिजेत, तितके मार्क पडले पाहिजेत, कॉम्पिटिशन चालू आहे, मला मेरिट मध्ये आलं पाहिजे. तर ध्यान हे तुम्हाला मदत करणार आहे. या सगळ्या गोष्टीतून गुणवत्ता वाढीसाठी या ध्यानाचा उपयोग होणार आहे. ही आनापानसती ध्यान ही एक अशी सोपी पद्धत आहे आणि ही ना बुद्धांनी आपल्या मानवासाठी सहज आणि सुखमय जीवन जगण्यासाठी, शांत सुखी जीवन जगण्यासाठी ही पद्धत आपल्यासाठी आणलेली आहे. तर त्या बुद्धांचे खूप खूप कृतज्ञता व्यक्त करायची आहे की बुद्धांमुळे आपल्यापर्यंत ही ध्यान पद्धती आलेली आहे. तसेच या ध्यान पद्धतीमध्ये आपल्याला मनातील विचार, हे चिंता, जी सतत आपल्या मनामध्ये चिंता असतात, या मानसिक चिंता, काळजी याच्यापासून आपण मुक्त होतो हे ध्यान केल्यामुळे. कारण आपण फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा एकदम सुखाची अनुभूती आपण घेत असतो आणि अशा ह्याच्यामध्ये आपण सुखमय जीवन जगायला सुरुवात करतो. पण हे केव्हा होणार आहे? तुम्ही रोज ह्याची प्रॅक्टिस केली तरच हे सगळं शक्य होणार आहे. या ध्यानामध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला सतत विचारांवरती एक कंट्रोल येऊ शकतो. आपण जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करतो, आपल्या मनानेच आपल्या ह्या विचारांवरती आपल्याला ताबा मिळवता येतो आणि हे प्रॅक्टिसनीच शक्य होत असते. मग आपल्याला चिंतामुक्त जीवन जगतो. तसेच मन शांत होते, आनंदी होते, आपलं आरोग्य सुधारतं, शारीरिक चिंता दूर होतात. हे सगळे फायदे या आनापानसती ध्यानाचे आहेत. श्वास हा आपला गुरु आहे आणि गुरु हाच आपल्याला मार्गदर्शक ठरतो. हा श्वास म्हणजे गुरु आणि गुरु आपल्याला प्रत्येक वेळोवेळी पुढे काही घडणाऱ्या घटना असतील किंवा आपल्या पास्ट लाईफ मध्ये सुद्धा जे काही घडलेलं असणार आहे ते आपल्याला ध्यानामधून आपल्याला समजतं. आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण सतत काळजी करत असतो, टेन्शन असतंय आणि टेन्शनच्या पायी आज बघतो आपण, मला एवढे मार्क मुलांच्या बाबतीत बघतो की आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. मग हे कशामुळे झालेलं आहे? की प्रत्येक मुलगा हा वर्गामध्ये सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखीच असते. पण त्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची जी कौशल्य असतं हे प्रत्येकामध्ये नसतं. एका वर्गामधलाच विद्यार्थी, शिक्षक एकच, ते सगळे विद्यार्थी एकाच वर्गामध्ये बसलेले असतात, परंतु कुणाला मार्क चांगले पडतात आणि कुणाला मार्क कमी पडतात. पण हे का होतं असं? तर कुणाची बुद्धिमत्ता चांगली असते, कुणाची सगळ्यांची सारखी असते, परंतु त्याचा वापर करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. मग ध्यानामुळे काय होतं? तर आपला आयक्यू लेव्हल वाढतो. मुलांच्या मध्ये विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढीसाठी या ध्यानाचा उपयोग होतो, कारण या ध्यानामुळे आपला आयक्यू लेव्हल वाढतो. माफ करा. तर अशा पद्धतीने आपण जर का रोज हे सगळे रोजच्या रोज ध्यान केले तर आपल्या वाईट सवयी पण दूर होतात. मानसिक संतुलन जे बिघडलेलं असतं ते म्हणजे संतुलित होते. त्याचप्रमाणे आरोग्य सुधारते आणि या आपल्या आरोग्यामधून आपली चेतनाशक्ती वाढते. तसेच चेतनेची पातळी वाढल्यामुळे काय होतं? तर आपण ज्यावेळेस ध्यान करायला बसतो तेव्हा ही ब्रह्मांड ऊर्जा जी आपल्याला मिळत असते, या ब्रह्मांडीय ऊर्जेमधून आपण त्या वैश्विक शून्याशी कनेक्ट होतो आपण. त्या वैश्विक शून्याशी जेव्हा कनेक्शन होतं आपलं, त्यावेळेस आपण मानसिक समाधान मिळतं आणि आपल्यातली चेतनाशक्ती वाढते, चेतनेची पातळी वाढते, तसेच आपली कार्यक्षमता वाढते. ते ब्रह्मांडातून पंचतत्व खेचून घेण्याची शक्ती आपल्यात येते, त्यामुळे आपली कार्यक्षमता वाढते. आपल्याला दिवसभर फ्रेश जाणवतो, कंटाळा येत नाही. जरी आपण पहाटे उठून हे ध्यान केलं तरी आपल्याला कंटाळा येत नाही, दिवसभर आपण फ्रेश राहतो. कारण आपल्या शरीरामध्ये एक एनर्जी तयार होते आणि ही एनर्जी त्या ब्रह्मांडीय एनर्जीशी आपण कनेक्शन झाल्यामुळे ब्रह्मांडीय एनर्जी पूर्ण आपल्या शरीरामध्ये जाते आणि त्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीरात आपण ऊर्जामय फील करतो स्वतःला दिवसभर.
म्हणजे हा ध्यानाचा खूप सुंदर असा फायदा आहे. त्याच पद्धतीने आपण पंचतत्वांशी आपण एक कनेक्शन झालंय, शून्याशी कनेक्शन झालंय, तर विश्वाशी आपल्या वैश्विक शून्याशी कनेक्शन झाल्यामुळे आपल्याला अ, अतिशय ऊर्जात्मक फील होतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला एक पुढे घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याही समजू लागतात. वर्तमानात त्याच्यामुळे पास्टमध्ये घडलेल्या गोष्टी समजतात, फ्युचरमध्ये ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या समजतात. त्याच्यामुळे आपण ज्या काही चुका आपल्या हातून घडलेल्या असतील त्या आपण दूर करू शकतो आणि पुढे काही घडणाऱ्या घटना आहेत त्यांना आपण आपल्या ज्या चुका झालेल्या असतात त्या सुधरवून आपण पुढचा काळ व्यवस्थित घालवू शकतो. त्यामुळे आपला वर्तमान काळ हा आनंदी बनतो, स्ट्रॉंग बनतो, आपली निर्णय क्षमता योग्य राहते. अशा पद्धतीने या ध्यानाचे आपल्याला भरपूर फायदे आहेत. त्यामुळे सर्वांनी हे ध्यान करणं खूप गरजेचं आहे. परंतु मला एक सांगावंसं वाटतं की ध्यान करण्याआधी आपण आहे ना एक वॉटर एफर्मेशन जे प्रकार आहे, पाण्याला एफर्मेशन द्यायचे आहेत. हे ज्यावेळेस आपण ध्यानाच्या आधी ही पद्धत आपल्याला करायची आहे की आपल्याला पाण्याला चांगले एफर्मेशन द्यायचे आहेत. पाण्याला बोलायचे की माझे जीवनाच्या संदर्भात बोलायचे. आपल्याला अभ्यासाचे काही प्रॉब्लेम्स असतील ते पाण्याला सांगायचे, पण ते फक्त वर्तमान काळामध्ये सांगून आपल्याला ते पाणी पिऊन घ्यायचे. हे तुम्हाला हळूहळू सांगितले जाईलच. पण ह्याच्यामधून आपल्याला सध्या काय शिकायचे की ध्यान कसे करायचे हे या आनापानसती ध्यानामधून तुम्हाला समज. ही ध्यानाची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे या ध्यानामध्ये तुम्हाला या सगळ्या तुमचे प्रॉब्लेम मधून तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे आणि तुम्ही मुक्त होणार आहात. ही इतकी सुंदर पद्धती आहे, तर मला असं वाटतं सर्वांनी ही पद्धत अवलंबायला काहीच हरकत नाहीये. आपल्याला गुणवत्ता वाढीसाठी आहे. तसेच आपल्याला ज्या काही इच्छा, आपली इच्छाशक्ती पण ह्याच्यामधून वाढणार आहे आणि यामुळे आपलं जीवन खूप सुंदर आणि सहजतेनं शक्य होणार आहे. त्यासाठी ही अनापानसती ध्यान ही पद्धत सर्वांनी रोज जर प्रॅक्टिस केली तर हे सहज शक्य होणार आहे. तसेच विपश्यना, विपश्यना हे पण एक सुंदर एक कला आहे. विपश्यना म्हणजे काय, तर ही एक कला आहे जगण्याची, एक ध्यानाची एक कला आहे. तर ही पण एक सुंदर कला आहे. याच्यामध्ये काय आहे, तर ही आनापानसती ध्यान झाल्यानंतर विपश्यना ही नेक्स्ट स्टेप आहे आनापानसती ध्यानाची. याच्यामध्ये पण आपल्याला पाहायचंय की आपल्याला जे काही मनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्या घर करून राहिलेल्या असतात आणि त्या आपण काही कारणाने विचार करून 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 त्या बाहेर निघू शकत नाही. पण ह्या विपश्यना ध्यानामधून त्या तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये काही रुजलेल्या गोष्टी असतात त्या आपण ह्या विपश्यनेमधून बाहेर काढून त्याच्यावरती आपण कार्य करायचं आहे. म्हणजे काय, तर ते मी तुम्हाला सांगते. विपश्यनेमध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला आनापानसती ध्यान करायचं आहे. म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रितच करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण पूर्णपणे श्वासावर लक्ष केंद्रित करू त्यावेळेस आपल्या पूर्णपणे शरीरावरती लक्ष केंद्रित करायचंय. म्हणजे आपल्या पूर्ण प्रत्येक शरीराच्या स्नायूवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. हळू हळू आपल्याला प्रत्येक अवयव हे निरखून पाहायचं आहे. अंतर्मनाने आपल्याला त्या अवयवांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूहळू आपल्याला तिथे पाहायचं आहे की काही वेदना होत आहेत का, गुदगुल्या होत आहेत का, दुःख जाणवतंय का, तिथे काय फील होतंय ते त्या स्नायूवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथे कंटिन्युअसली लक्ष केंद्रित करायचंय. जोपर्यंत तुम्हाला तिथून वेदना मुक्त तुम्ही होत नाही, तिथल्या भावना रिलीज होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला त्या अ, स्नायूवरती लक्ष केंद्रित करून पाहायचं आहे. एक साक्षी भावाने पाहायचंय, तटस्थतेनं पाहायचं आहे. की तिथल्या जेव्हा तुमच्या भावना मुक्त होतील त्यानंतर तुम्ही पुढच्या स्नायूवर यायचंय, पुढच्या अवयवावर यायचंय आणि मग तिथे लक्ष केंद्रित करायचंय. जोपर्यंत पहिला अवयव हा वेदनामुक्त होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या अवयवावरती यायचं नाहीये. तिथे मग लक्ष केंद्रित करायचंय आणि तिथेही साक्षीभावानेच आपल्याला त्या स्नायूला पाहायचंय. असे करत करत पूर्ण पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला आपली बॉडी स्कॅन करायची आहे.
पूर्ण बॉडी स्कॅन करायची आहे आणि सुंदर अशी सुखाची अनुभूती घ्यायची आहे. आपल्या पूर्ण अंतर्मनामध्ये निहाळायचं आहे. पूर्ण अंतर्मनामध्ये अगदी खोलवर रुजलेल्या त्या भावना आपल्याला पाहायच्या आहेत, त्या रिलीज करायच्या आहेत ह्या ध्यानामधून. ही एक विपश्यना ध्यान पद्धत आहे आणि अशा प्रकारे ती आपल्याला करायची आहे. तर आता या विपश्यना ध्यानामधून आपल्याला फायदे काय होतात? तर प्रथमतः आपल्याला ज्या काही वाईट सवयी असतात त्या दूर होतात. व्यसनं दूर होतात. मोहामध्ये आपण फसलेलो असतो. दुःख असतात, निराशा असते, आपलं काही आजार असतात. तर ह्या आजारामधून आपण मुक्त होतो. फक्त हे विपश्यना ध्यान अतिशय प्रभावी तंत्र आहे, की याच्यामुळे तुम्ही या सगळ्या आजारातून रोगमुक्त होता. प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला पाहण्याची दृष्टी आपली बदलते आणि आपलं हे जीवन आहे ते क्षणभंगूर आहे. हे जेव्हा आपण प्रत्येक आपल्या स्नायूवरती लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला समजतं की हे काहीच नाहीये. ह्या वेदना म्हणजे क्षणभंगूर आहेत आणि त्या निघून जाणार आहेत. ह्या पूर्णपणे कायमस्वरूपी तिथे राहणार नाहीयेत. ह्या पूर्णपणे निघून जाणार आहेत. अशा रीतीने आपल्याला साक्षी भावाने आपल्याला त्या आपल्या वेदनांकडे पाहायचं आहे, आपल्या शरीराकडे पाहायचंय. आणि ज्यावेळेस आपण ही प्रॅक्टिस करत जातो, त्यावेळेस आपल्याला समजतं की आपले शरीर पण हे एक क्षणभंगूर आहे आणि आत्मा हाच फक्त अमर आहे. आणि याच्यातून आपल्याला आपली प्रगती करू शकतो. मग विपश्यना ध्यान हे आपल्याला खरे जीवन जगण्याचे मार्ग दाखवतो. ह्याच्यामध्ये आपल्याला पडलेले प्रश्न दूर होतात. आपल्याला जे काही आयुष्य म्हणजे काय आहे आणि आयुष्य कसे जगावे, प्रेम म्हणजे काय, ज्ञान काय आहे, हे सगळं खरं आयुष्याचं मर्म आपल्याला या विपश्यना ध्यानातून समजतं. आणि हे रोज सतत ध्यान केल्यामुळे आपल्याला इतरांबद्दलची सहानुभूती वाढते, प्रेम वाढतं. सगळ्यांबद्दल एक ममतेचा म्हणजे अ, सगळ्यांना आपण आपल्या सगळ्यांना एकच आहोत आणि हे विश्व म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाहीये. आपलंच अंग आहे, आपलाच एक शरीराचा भाग आहे आणि इतकं सुंदर आपल्याला अनुभूती या ध्यानातून येते. विश्वाचाच एक आपण घटक आहोत याच्यातून आपल्याला समजतं आणि आपण ह्या विश्वाशी एकरूप होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळीकडे एकसारखी भावना वननेस मध्ये आपल्याला आपण जीवन जगू लागतो आणि त्याच्यामुळे सहानुभूती आपल्याला वाढते. आपल्या मनामध्ये इतरांबद्दल सहानुभूती वाढते, इतरांबद्दल प्रेम वाढतं. आपण वाईट गोष्टींपासून मुक्त होतो. व्यसनाधीन कोणी असेल तर विपश्यना ध्यानातून व्यसनमुक्ती होते. खूप आपल्याला बघतो आपण की आपल्याला समाजामध्ये पाहतो की एखादे व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकलं जातं. तर त्यांनी जर का हे विपश्यना ध्यान केलं तर त्याच्यातून त्यांची मुक्ती ही नक्कीच होणार आहे. कुठलीही गोष्ट हे प्रॅक्टिस शिवाय घडत नसते. त्याच्यासाठी विपश्यना आपण रोज करणं गरजेचं आहे आणि आपल्या पूर्ण शरीराला स्कॅनिंग करणं गरजेचं आहे. तसेच रोगमुक्त जीवन जगण्यासाठी ही प्रभावशाली हे एक तंत्र आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने विपश्यना ध्यान हे करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामधून आपल्याला एक रक्तदाबाचा प्रॉब्लेम असतो, शुगरचा प्रॉब्लेम असतो. आत्ताच्या युगामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. तर ध्यान हे एकमेव त्याच्यावरती एक प्रभावशाली तंत्र आहे. आपण एखादी आपल्याला आपण आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला 3 दिवसाचा कोर्स सांगतात, की तुम्ही 3 दिवस हा कोर्स करा, तुम्ही त्या आजाराने बरे होणार. पण ह्या औषधांचा पण आपल्याला शरीरावरती खूप साईड इफेक्ट असतो. पण ध्यानाचा साईड इफेक्ट कधी नसतो. ध्यानाचा फक्त चांगलाच इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. त्यासाठी ध्यानाची कास पकडून धरायची, आपल्याला सोडायची नाहीये. आणि रोज हे ध्यान केल्यामुळे आपल्या शरीरातील जे पेशी असतात, 21 दिवस सलग तुम्ही हे ध्यान करा. आपल्या शरीरातील ज्या पेशी असतात त्या आपल्या या ध्यानामुळे आपल्या शरीरातील पेशी बदलतात आणि ह्या बदललेल्या पेशी आपल्या शरीरामध्ये अतिशय सुंदर असा बदल घडवून आणतात. आपल्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता येते, ग्लो येतो. आपण पूर्णपणे चिंतामुक्त झाल्यामुळे आपल्या शरीरावरती आजार होत नाही आणि आपण खूप फ्रेश फील करतो. आणि अशा पद्धतीने हे ध्यान खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी सर्वांना हीच प्रार्थना करते की ध्यानाची कास धरा आणि आपले जीवन बदला. खूप खूप धन्यवाद.
खूप छान श्रद्धा मॅडम. सुंदर माहिती दिली तुम्ही. धन्यवाद मॅडम. आता नूतन मॅडम बोलणार आहेत का? नूतन मॅडम तयार आहात का तुम्ही? येतोय आवाज? हॅलो. हा, आवाज येतोय. व्यवस्थित येतोय आवाज मोठा? आवाज येतोय. व्हिडिओ चालू केलाय ना? थोडा हो अजून हो. केला. आता येतोय व्यवस्थित आवाज? हो. हो, चालू करा मॅडम. तर नमस्कार सर्वांना. जो आपला उपक्रम चालू आहे. हा, अ, एक मिनिट स्पॉटलाइट करा ना. ते थोडं आता उद्याचे पाहुणे येत आहेत ना 10वीचे, म्हणून मी आत गेलते किचन मध्ये. नूतन मॅडम व्हिडिओ ऑन करा. हा ऑन केलेलं. मॅडम, दुसरं रेकॉर्डिंग करा. सुजाता मॅडम परत दाबून हो हो. परत करा. हा.